यानंतरची बातमी आहे दीपक केसरकर यांच्या संदर्भात सिंधुदुर्गातल्या फलकांची समाज माध्यमांवर चर्चा आहे। समाज माध्यमांवर हे फलक आता चर्चेत आलेले आहे। मालवणी भाषेमधून केसरकरांवर टीका करण्यात आलेली आहे। फलकांवर केसरकरांनी न केलेल्या कामाचा मजकूर छापण्यात आलेला आहे। अज्ञाताकडून ही फलकबाजी करण्यात आलेली आहे। केसरकरांना टोला लगावण्यात आलाय। सिंधुदुर्गामध्ये हे फलक लागलेले आहेत। मालवणी भाषेतून दीपक केसरकर यांच्यावरती टीका करण्यात आलेली आहे। तसे फलक आता समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत। सिंधुदुर्गामधल्या फलकांची सध्या समाज माध्यमांवर चर्चा आहे। मालवणी भाषेमधून दीपक केसरकर यांच्यावरती टीका करण्यात आलेली आहे। फलकांवर केसरकरांनी न केलेल्या कामांचा मजकूर छापण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगीकर। सुरेश, दीपक केसरकर यांच्या विरोधात काही फलकबाजी सिंधुदुर्गामध्ये करण्यात आलेली आहे। नक्की कोणी फलकबाजी केली याच्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? अद्यापपर्यंत सदर जी फलकबाजी आहे दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संदर्भाची फलकबाजी केली आहे। त्या संदर्भात मात्र कोणी केली या संदर्भात पोलीस तपास चालू आहे। मात्र सदर फलक आहेत हे सध्या पोलीस प्रशासनाने काढल्याची माहिती मिळते। मात्र एकंदर पाहिलं तर दीपक केसरकर हे यांचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आहे आणि गेले सातत्याने 3 वर्ष हे या मतदारसंघात सातत्याने निवडून येत आहेत। मात्र गेली 5 वर्षापूर्वी जी आश्वासनं दिली आहेत ती मात्र पूर्तता झाल्या नसल्याचं त्या फलकात नमूद केलेलं आहे आणि त्यामध्ये असंही म्हटलंय की आता दीपक भाई तुम्ही थांबा असाही त्यांना सल्ला दिलेला आहे। मात्र एकंदर पाहिलं तर हा जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे तो पर्यटन दृष्ट्या विकास होणं खूप गरजेचं आहे आणि या संदर्भातच त्या बॅनरमध्ये मजकूर आहे त्यामध्ये नमूद आहे की पर्यटन वाढीसाठी जे आश्वासनं दिली ती कोणतीही पूर्तता झालेली नाही असं प्रामुख्याने त्यामध्ये नमूद केलेलं आहे। जी, धन्यवाद सुरेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।